हीच एक निष्पाप भावना घेऊन आम्ही सगळे या निवडणुकीत उतरलोय मित्रांनो। इथे कुठेही कोणीही माझे उमेदवार सगळे एज्युकेटेड आहेत, लक्षात घ्या। सावंतवाडीच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे केंद्रबिंदू तळ्याच्या मध्ये आम्ही संस्था घेऊन बसतो। 4,500 मुलांची संस्था आम्ही सांभाळतो। 200 लोकांचा 200 लोकांचं घर आहे आपल्या त्या संस्थेवर चालतं। इतकी मोठी जबाबदारी आम्ही पेलतो, लक्षात घ्या। आज हे सर्व करत असताना माझी तिसरी पिढी आज हे सगळं करताना कार्यरत आहे। मित्र, जेव्हा 3 पिढ्या 5-5, 60-60 वर्ष जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेवर एवढ्या मोठ्या काम करत असतात आणि बेदाग काम करत असतात, तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे हे फक्त कार्य नसतं, तर ही खूप मोठी तपस्या असते, लक्षात घ्या। तपस्या, ती तपस्या माझ्या आजोबांनी, सन्मान्य भाईसाहेब सावंतांनी, माझ्या वडिलांनी, कैलासवासी विकासभाई सावंतांनी ही अखंडपणे पार पाडली त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत। हा मला सार्थ अभिमान आहे मित्र, लक्षात घ्या, सार्थ अभिमान। आज तुमच्या समोर 2026 ची निवडणूक होऊ घातली आहे। माझ्यासारखा एक सामान्य घरातला कार्यकर्ता मी म्हणेन, कारण जेव्हा कधी मला लोक विचारतात, जरी आमच्या घरात मंत्रीपद होऊन गेलं तरी विकासभाई हे सर्वसामान्य माणसांसारखे राहिले। 2 मिनिटांसाठी आम्ही शायनिंग मारलं असेल, पण विकासभाईंनी कधी नाही मारलं, लक्षात घ्या। त्यांनी समाजाची सेवा करायला आपलं आयुष्य शेवटच्या, पण तरी सुद्धा त्यांना जवळनं पाहत असताना, त्यांचं राजकारण जवळनं पाहत असताना आपण काय करावं, आपण समाजात गेल्यानंतर काय करायला हवं, ह्याची बारकाई प्रत्येक गोष्टीची लहानपणापासून हे बाळकडू आम्ही पीत होतो, लक्षात घ्या। छोट्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करणं, आपल्याला शिक्षणासाठी आमच्या वडिलांनी प्रेरित केलं, तेव्हा शिक्षणासाठी पुढे जाणं, आपल्या भाषेवर तुझं प्रभुत्व मिळणं, मग ते इंग्रजी असेल, हिंदी असेल, तुझं मराठी असेल, किंवा मी एका माझ्या मायबावलीच्या घरी गेलो तर तुला मालवणीत सुद्धा तितकं बोलता यायला पाहिजे, तरच ती तुझ्यापर्यंत कनेक्ट होऊ शकते। या गोष्टीचं भान ठेवणारे आम्ही सगळे लोक आहोत, लक्षात घ्या। प्रत्येक छोटी गोष्ट समोरच्याची सांभाळणं, माणसं सांभाळणं हे आपल्या रक्तात आहे, हे आपल्याला ढोंग करावं लागत नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे, खरोखर लक्षात घ्या। मित्र, आज भाजप या पक्षातला सर्वात मोठा पक्ष आहे। भाजप, शिवसेना, आरपीआय आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज मी ही निवडणूक पार पाडण्यासाठी तुमच्या सर्वांसमक्ष उभा आहे। तुमच्या सर्वांना मी हाक मारतोय, तुमच्या सर्वांना मी विचारतोय की आज मी मगाशीच आपल्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना विचारवतो, कदाचित इतिहासात पहिल्यांदा कोणतरी MBA केलेला जिल्हा परिषदचा सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातला होणार, हा पहिल्यांदा इतिहासात असेल। आणि हे सगळं तुमच्या या टाळ्यांमध्ये लपलंय। तुम्ही ज्या या टाळ्या मारलात त्याच्यातनं तुम्ही प्रत्येक गावात जायला पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात जायला पाहिजे आणि प्रत्येकाला सांगायला पाहिजे की एज्युकेशन ही आमची प्रायोरिटी आहे। त्याच्यासाठी त्या एज्युकेशन मधनं मी जे काही तुमच्या सर्वांसाठी करू शकतो ते करण्यासाठी मी इथे आलोय मित्र। कर्मधर्म संयोगाने आणि माझ्या महादेवाच्या आशीर्वादाने देवाने मला खूप दिलंय, लक्षात घ्या। मी इथे राजकारणात काही पैसे खाण्यासाठी नाहीये, काही काळे धंदे करण्यासाठी नाहीये, लक्षात घ्या। पण एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना 100% मानतो, जर आम्ही 5 वर्ष तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि जर आम्हाला तिथे पाठवलात तर एक पारदर्शक कारभार काय असतो हा मी समस्त माझगाव जिल्हा परिषदच्या समोर ठेवून दाखवीन। हा माझा 100% शब्द तुम्हाला महादेवाच्या स्थळात आहे, लक्षात घ्या। 100% शब्द महादेवाच्या स्थळात आहे। मित्र, 20 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही या प्रचाराची एक शुभारंभ केला, महादेवाच्या स्थळी आम्ही नारळ ठेवला आणि आम्ही सर्वजण बाहेर पडलो। मी तुम्हाला हा किस्सा सांगतो, एवढं आम्ही सगळे एकत्र जमलो, जिथे आज राजकारणात तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी माणसांना भुलवावं लागतं, तिथे आम्ही प्रेमापोटी सगळे माणसं एकत्र जमलो, प्रेमापोटी सगळे एकत्र जमलो। सर्व एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरनं फिरत होते। आणि मला अजूनही आठवतं की 8 दिवसापूर्वी बिर्जे साहेब इथे जी सभा झाली त्याच्यात मी आमचे
मोठे बंधू राजू कुबल साहेब यांना सांगितलं की जसं आम्ही माझगाव 3.5 दिवसात कव्हर केलं चालत चालत, तसाच हा विजय रथ हा चराठ्यात येणार आणि चराठ्यात आल्यानंतर हा विजय रथ चराठ्याचा प्रत्येक उमरा हात लावून येणार, हा शब्द मी राजू कुबलला दिला आणि तो शब्द या विजय रथने 48 तासात पाळला. याचा मला सार्थ अभिमान आहे. लक्षात आज प्रत्येक उमऱ्यावर आम्ही पोहोचलोय. लक्षात घ्या, आपण माणूस म्हणून काय आहोत, आपण कॅन्डिडेट म्हणून काय आहोत हे समोरच्याला माहिती असणं गरजेचं आहे. मला बाकीचे लोक फोन करतात, मला जिल्ह्यातले नेते फोन करतात, ते म्हणतात अरे लोक म्हणतात की ॲटलिस्ट 5 वर्षात एकदा तरी माझ्या जिल्हा परिषद मधला जो माणूस उभा आहे तो माझ्या दारावर यायला पाहिजे. आणि विक्रांत तू ते काम करतोय, बाकीचे करत नाहीत, तर त्यांना लोक विचारतायत बाकीचे काय करतायत हे मी खरोखर पाहिलं नाही. मित्र, मागचे 3 दिवस माझा आवाज ह्याच्या 10% बाहेर निघत नव्हता, पण आज या क्षणाला मी जेव्हा तुमच्या समोर बोलतोय तेव्हा महादेवाच्या कृपेने आणि आमच्या मंथनच्या या स्पीकर्समुळे आज माझगावच्या प्रत्येक घरात हा आवाज जात असणार हे मला 100% माहिती आहे. लक्षात 100% माहिती आहे. एक पारदर्शक कारभार करणार. आम्ही तिघही इथे बसलोय. सन्माननीय आमचे नेते नितेशजी राणे साहेब असतील, ते पालकमंत्री असल्यामुळे ते जे आम्हाला मार्गदर्शन करतील, ते जितकं काही आमच्यासाठी करतील तेवढं सगळं तुमच्यापर्यंत आणण्याचं काम हे आम्ही करणार. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो आहे सगळ्याला. सन्मान्य मोदी साहेबांच्या गव्हर्नमेंटमध्ये या भारतात सन्मान्य मोदी साहेबांची गव्हर्नमेंट आहे. लक्षात घ्या. तिथून खाली जर पाहिलं तर चेनमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांची गव्हर्नमेंट आहे, ही सुद्धा भाजप आणि महायुती पुरस्कृत गव्हर्नमेंट आहे. तिथून खाली आलो तर आपले खासदार सन्माननीय नामदार नारायणराव राणेजी साहेब हे सुद्धा आपले भाजपचे खासदार आहेत. तिथून खाली आलो तर आपले पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब हे सुद्धा भाजपचे आहेत. तिथून खाली आलो तर आमचे स्थानिक आमदार, आमचं आदर स्थान सन्मान्य दीपकबाई केसरकर साहेब हे शिवसेनेचे आमदार आहेत, हे महायुतीच्या विचाराचे आमदार आहेत. आणि आता आपली ग्रामपंचायत सुद्धा मागच्या 2 वर्षापूर्वी ही भाजपाची ग्रामपंचायत आली. त्यामुळे देशावर, महाराष्ट्रावर, त्याच्यानंतर खासदार म्हणून, त्याच्यानंतर पालकमंत्री म्हणून आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत म्हणून ही पूर्ण चेन आपली भाजपची. आणि ती 2025ला 2022ला संपली 5 वर्षानंतर. पण तदनंतर 24, 25 आणि आज 2026ला 4थ्या वर्षानंतर ही जिल्हा परिषदची निवडणूक होऊ घातली आहे. तब्बल 2017 नंतर आणि हे 4 वर्ष ते 5 म्हणजे 9 वर्षानंतर जिल्हा परिषद उघडते. आज तुमच्या प्रत्येक ग्रामपंचायतीला लागणारा फंड सुद्धा असेल तो सन्मान्य नितेशजी राणे आणि सन्मान्य दीपकभाई केसरकर साहेब यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणायचा, आपल्या प्रत्येक गावापर्यंत आणायचा, ह्याचा चंग आम्ही सगळ्यांनी बांधला आहे. आणि आम्ही हे 101% करणार आणि पारदर्शक व्यवहारांनी करणार हे तुमच्या समोर मांडण्यासाठी आज आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते इथे एकत्र आहोत. मित्रहो, हे सर्व करत असताना एक पारदर्शक कारभार जेव्हा मी बोलतो तेव्हा मी तुम्हाला खरोखर सांगतो, आज भाजपवर जो विश्वास या समस्त लोकांनी ठेवला आहे जिल्ह्याच्या, आज नितेशजी राणे साहेबांचे विचार हे आम्ही पेरण्याचं जे काम इथे करतो आहे, हे करत असताना 100% निकाल हा भाजपच्या बाजूनी या जिल्ह्याचा लागणार आहे. ऑलरेडी सांगायचं तर 7 सदस्य हे जिल्हा परिषदमध्ये, लोंढे साहेब 7च बरोबर, 7 सदस्य हे 50 पैकी 7 सदस्य फक्त भाजपचे हे बिनविरोध ऑलरेडी निवडून आलेले. एकदा जोरदार टाळ्या आपल्या नेतृत्वासाठी. लक्षात घ्या, समोरच्या लोकांना विश्वास सुद्धा नव्हता की आपण लढू शकतो की नाही. आपण ऐन वेळेला फॉर्म मागे घेतलात आणि त्यामुळे आमचे समोरचे 7 लोक बिनविरोध निवडून आले. मला तुम्हाला खरोखरच सांगायचं आहे, त्या समोरच्यांकडे मुद्दे पण नाही आहेत, त्यांच्याकडे कुठची सरकार पण नाही आहे, त्यांच्याकडे कुठची गव्हर्नमेंटची ताकद पण नाही आहे, त्यांच्याकडे कुठचे फंडिंग पण नाही आहेत, तर ते आपलं काम काय करणार. मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं, भाजप पुरस्कृत भारतपासनं आपल्या ग्रामपंचायतीपर्यंत आमचे सन्मान्य रिची डेमेलो साहेब तिथे सरपंच म्हणून बसतात.
तिथे काम करत असताना भाजपच्या विचाराची ग्रामपंचायत, भाजपच्या विचाराचा पंचायत समिती सदस्य आणि भाजपच्या विचाराचा जर जिल्हा परिषद सदस्य तुम्ही दिलात तर तुमच्या समोर जे काही फंडिंगमुळे कामं अडकत आहेत, आमच्या ग्रामपंचायतीला जे लिमिटेशन्स येत आहेत ते लिमिटेशन्स तोडण्याचं काम आम्ही करणार, हा शब्द तुम्हाला मी सगळ्यांसमोर द्यायला आलो आहे. सन्मान्य नितेशजी राणे साहेब, सन्मान्य नामदार नारायणरावजी राणे साहेब, या सर्वांच्या कार्याचा लेखाजोखा हा समस्त या जिल्ह्याने पाहिला आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपली लोक ही 100% काम करणारी लोक आहे. आणि हा विचार पेरण्याचं काम हे आम्ही सर्व कार्यकर्ते या माझगाव जिल्हा परिषदच्या माध्यमातून या समस्त लोकांमध्ये करण्याचं काम करतोय. आम्ही जेव्हा 15 दिवसापूर्वी हा विजय रथ घेऊन वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो, जेव्हा आम्ही ओटवण्या गावात गेलो, 200 लोक आमच्यासोबत फिरत होती. मित्रहो, 200 लोक आमच्यासोबत फिरत होती. आपली शिदोरी आपल्या जवळ बांधून आपण सर्वांना, घामाचा विचार नव्हता, रस्ता कसा होता ह्याचा विचार नव्हता, सर्वांना एकच ध्येय होतं की आम्हाला त्या ओटवण्याचा प्रत्येक उमरा टच करायचा आहे. आणि हे काम आम्ही सर्वांनी केलं. आणि सन्मान्य नितेशजी राणे साहेबांचा विचार या माझगाव जिल्हा परिषदमध्ये पेरण्याचं सौभाग्य हे आम्हाला मिळालं, याचा मला सार्थ अभिमान आहे. मित्र, मला थांबावं लागेल. आमच्या सर्वांचं आदरस्थान, सगळ्यांनी एकदा उभे राहा, आमच्या सर्वांचं आदरस्थान सन्मान्य नितेशजी राणे साहेब, या महाराष्ट्राची शान, युवाईची शान आणि समस्त महाराष्ट्राचा आवाज, समस्त हिंदुत्वाचा आवाज, या जिल्ह्याचा आदरस्थान, आम्हा युवकांचं आदरस्थान सन्मान्य नितेशजी राणे साहेब यांचं स्वागत माझगावमध्ये जोरदार टाळ्याने आपण करूया. टाळ्या कोणाच्याच थांबता नाही. नितेशजी राणे साहेब, आजची संध्याकाळ ही महादेवाच्या आणि सातेरीच्या समोर आपल्या भाषणाने 2026चं हे जिल्हा परिषदचं हे मैदान, आज माझगावच्या प्रत्येक घरात तुमचा आवाज जाणार. आणि आपण सगळे इथे जमलो आहे साहेबांचा विचार ऐकण्यासाठी. मला खरोखर सांगायचं आहे, आज माझगाव पावन आहे साहेबांच्या आगमनाने. परत एकदा सर्वांनी बसून घ्या आणि जोरदार टाळ्या साहेबांसाठी. माझगाव पंचायत समितीचे उमेदवार रितेश बिरजे, कराटे पंचायत समितीचे उमेदवार उत्कर्ष गावकर यांच्या प्रचारार्थ आज या व्यासपीठावर उपस्थित असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब, आदरणीय अशोकजी दळवी साहेब, आदरणीय रेश्माताई, महायुतीचे तिन्ही उमेदवार आणि या मतदारसंघातील सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी, खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आता चालू आहे. येत्या 7 तारीखला मतदान होणार आहे. माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघाने खरं तर प्रचारामध्ये एवढी मोठी आघाडी घेतलेली आहे की नेमका प्रचार कसा चालला आहे हे पाहण्याची उत्सुकता म्हणून या ठिकाणी आम्ही आता खरं तर आलेलो आहोत. कारण रोज सकाळी आणि रोज रात्री दिवसातनं साधारणतः एक 5-6 वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या बातम्या एवढ्या येत आहेत की जिल्ह्यात फक्त एकाच मतदारसंघात जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे की काय साधारण वाटायला लागलेलं आहे. खरंच एक इथे आल्यानंतर कैलासवासी बाईसाहेब सावंत साहेबांची त्यांच्या सगळ्या त्या कार्याची जे आम्ही ऐकलंय त्याची आठवण झाली. आमचे मार्गदर्शक कैलासवासी विकासबाई सावंत यांनी खरं तर या मतदारसंघाचा एक वारसा पुढे घेऊन गेले होते. या मतदारसंघात त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघाचं एक नावलौकिक आणि एका उंचीवर हा मतदारसंघ त्यांनी घेऊन गेलेला होता. आणि त्या पुढच्या काळामध्ये आदरणीय रेश्माताईंनी
या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि त्याच्यानंतर विक्रांतच्या रूपाने एक युवा कार्यकर्ता जेव्हा राजकारणामध्ये यावा असं खरं तर मागच्या बऱ्याच वर्षांपासून आमची इच्छा होती. सातत्याने पालकमंत्री महोदय नेहमी सांगायचे की मनीषी त्यांना आपल्याला सोबत घेतलं पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे, असा कार्यकर्ता आपल्या सोबत पाहिजे. एकदा तर मी आणि नितेशजी राणेसाहेब आम्ही विकासबाईंकडे गेलो, भेटलो, चर्चा केली आणि विकासबाईंना म्हटलं की बाबा विकासबाई, हा विक्रांत तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्याला या पुढच्या काळामध्ये एक पाठबळ देऊ, राजकारणामध्ये पुढे घेऊन जाऊ. त्यावेळेचे विकासबाईंचे शब्द मला आठवत आहेत की मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसमध्ये राहील, परंतु मला माहिती आहे की विक्रांत खऱ्या अर्थाने जर तुमच्यासोबत गेला तरच तो राजकारणामध्ये पुढे जाईल. आणि म्हणून आज ही गोष्ट सत्यात उतरलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आज विक्रांत आमच्या सोबत आहे. खरं तर आज हे सगळं चित्र पाहण्यासाठी आपल्यात विकासबाई पाहिजे होते. आदरणीय आमदार माजी मंत्री दीपकभाई केसरकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. विकासबाईंनी या सावंतवाडी तालुक्याचं, या मतदारसंघाचं नाव पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयत्न केले. एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काम केलं. जेव्हा विक्रांतला या मतदारसंघातनं लढवावं अशा प्रकारची एक इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली, आदरणीय पालकमंत्री महोदय माझ्याशी त्यांनी बोललेत की बाबा आपल्याला माझगावमधनं विक्रांतला संधी देता येईल का, तुम्ही जरा साधारण एक अंदाज घ्या. आणि मग हा अंदाज घेण्यासाठी मी रेश्माताईंशी एकदा चर्चा केली. खरं तर प्रश्न समोर ठेवताना माझ्या मनात एक धाकधूक होती, कारण आज जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी पाहतो की जी मंडळी 10-10, 15-15 वर्ष या जिल्हा परिषदमध्ये आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधित्व करत आली आहे, आणि जेव्हा आज त्यांना आपण कुठल्या तरी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी थांबण्याची विनंती करण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला, तेव्हा त्यांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत किंवा भूमिका घेण्याचा प्रयत्न जो चालला होता तो बघितल्यानंतर खरं तर रेश्माताईंशी बोलावं की नाही असं माझ्यासमोर प्रश्न होता. आणि मी म्हणून एका वेगळ्या कारण सांगून त्यांना एकदा ओरुसला बोलवलं. त्या आल्या आणि मी त्यांना म्हटलं सहज की मला ताई आपल्याशी जरा बोलायचं आहे. आणि मी ताईंकडे प्रश्न टाकला की विक्रांतला आपल्या पक्षामध्ये घ्यायचा का. खरं तर हा प्रश्न जेव्हा मी विचारला तेव्हाच ताईंच्या लक्षात आलं की नेमका हा प्रश्न मी का विचारतोय. आणि त्यावेळेचे ताईंचे शब्द जे आहेत ना ते खरं तर आपल्या सगळ्यांना विचार करायला लावण्यासारखे आहे. त्यांनी मला सांगितलं की विक्रांत जर आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय राणेसाहेबांसोबत काम करण्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी येणार असेल तर तुम्ही त्याला तात्काळ तशा प्रकारचा निर्णय घ्या, कारण आदरणीय विकासबाईंनी हा मतदारसंघ सांभाळायला माझ्याकडे दिलेला होता आणि जेवढं मला प्रामाणिक काम या मतदारसंघासाठी करता आलं, माझगाव मतदारसंघासाठी, तेवढं मी केलंय. आणि तो मतदारसंघ मी माझ्या जीवापलीकडे त्या ठिकाणी सांभाळलाय. आणि आता ही वेळ आली आहे, विक्रांत आता सक्षम आहे, विक्रांतच्या आता पुन्हा एकदा त्यांच्या वारसाकडे हा प्रामाणिकपणे सुपूर्द करावा आणि मी जबाबदारीतनं मुक्त व्हावं. खरं तर असा विचार खूप कमी लोक करतात, ती जाणीव खूप कमी लोकांना असते आणि राजकारणामध्ये तर नसते. परंतु रेश्माताईंनी ज्या तळमळीने हा विषय माझ्याकडे मांडला आणि त्या म्हणाल्या की विक्रांतच या मतदारसंघाचा उमेदवार असेल. शेवटपर्यंत
खरं तर जेव्हा माझगाव मतदारसंघाचा विचार करण्यात आला तेव्हा राणे साहेबांनी सुद्धा रेश्माताईंचं नाव काढलं की अरे या मतदारसंघातनं तर रेश्माताई नेतृत्व करत होते, मग त्यांचं काय म्हणणं आहे. आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की रेश्माताईंनीच हे नाव सुचवलेलं आहे आणि आपल्याला त्याला उमेदवारी द्यावी आपण, अशा प्रकारची त्यांची सुद्धा विनंती आहे. आणि म्हणून या मतदारसंघाला जो उज्ज्वल अशा प्रकारचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने विक्रांत आज सक्षम आहे. त्याच्या पाठीशी पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब हे खंबीरपणे उभे राहतील. आपल्या या मतदारसंघाला विकासाच्या बरोबरच वेगवेगळ्या पातळीवर विकासाच्या उंचीवर बरोबरच प्रसिद्धीच्या उंचीवर आणि एका नेतृत्वाचं आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य उभारण्यासाठी विक्रांतच्या पाठीशी निश्चितपणे ही सगळी यंत्रणा, आम्ही सगळे महायुतीचे नेते त्याच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहू. या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू आणि आपल्याला ज्या ज्या अपेक्षा या नेतृत्वाकडनं आहेत, ज्या ज्या अपेक्षा महायुतीच्या माध्यमातून आहेत, त्या सगळ्या पुऱ्या करण्यासाठी रेश्माताईंसह सगळी नेते मंडळी आम्ही निश्चितपणे या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू आणि पुढची 5 वर्ष या मतदारसंघातल्या माझ्या सगळ्या या जनतेची सेवा करण्याचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे करू. आपण सर्वांनी महायुतीच्या या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं आणि पुढची 5 वर्ष आमच्या सगळ्यांकडनं आपली सेवा करून घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि मोठ्या या जिल्ह्यातल्या मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी खरं तर विक्रांत आणि त्याच्यासोबत पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार या तिघांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. येथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान हिंदू सरकार बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आनंद दिघेजींना वंदन करतो आणि भाईसाहेब सावंतांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि मध्ये 2 शब्द मी आपल्याला सांगतो. आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणेसाहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी, आपले लाडके उमेदवार विक्रांतजी सावंत, आपल्या माजी सभापती अशोकराव दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्माताई सावंत, येथे सरपंच गुणाजी गावडे, मधु देसाई, मधु जाधव आणि त्याच्याचबरोबर या ठिकाणच्या पंचायत समितीचे उमेदवार उर्वेशी गिरजे आणि उत्कर्षा गावकर. खरं तर आम्हाला अजून आणि 2 मीटिंगला जायचं आहे. इथून सांगेली आणि सांगेली परत कोलगावला यायचं आहे आणि 10च्या पूर्वी आजचा दिवस संपवायचा आहे. खरं तर पालकमंत्री महोदयांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत आणि त्याच्यामुळे जास्त वेळ आपला घेणार नाही. महायुतीचा विजय हा निश्चित आहे. भाईसाहेब सावंतांनी 13 वर्ष रत्नागिरी जी आमची त्यावेळची जिल्हा परिषद होती त्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलं. त्याच्यानंतर विकासबाई हे त्या ठिकाणी सभापतीच्या रूपाने त्यांनी नेतृत्व केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्षपद माझगाव मतदारसंघाला रेश्माताईंच्या रूपाने मिळालं. त्याच्यामुळे हा वारसा आहे आणि हा वारसा कायम राहायला पाहिजे असं आम्हाला सर्वांनाच वाटतं. आणि म्हणून एका अर्थाने आज विकासबाईंना सुद्धा मनातून त्या ठिकाणी समाधान होत असेल की विक्रमजी आपण योग्य दिशेने चाललेले आहात. आपला विजय निश्चित आहे. तुम्हाला या विजयाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याबरोबरच विजय आणि गावकर दोघांनाही आपण निवडून यावं अशा शुभेच्छा देतो. आणि महायुतीचं चिन्ह आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी कमळ असेल तिथं कमळ आणि ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण. 2 ठिकाणी कमळाचे चिन्ह असणार माझगाव मतदारसंघामध्ये आणि चराठी मतदारसंघामध्ये कमळ आणि धनुष्यबाण हे 2 चिन्ह असणार. त्या दोन्ही चिन्हावर आपण बटन दाबून मोठ्या बहुमताने विक्रांतजी आणि ह्या दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवाराला विजयी करावं असं कळकळीची नम्र विनंती करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझगाव जिल्हा परिषदेचे
आमचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य विक्रांत सावंत, माझगाव जिल्हा पंचायत समितीचे आमचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य रुपेश राजेंद्र बिर्जेजी, चराडेच्या आमच्या पंचायत समितीचे उमेदवार उत्कर्ष गावकर मॅडम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री, शिवसेनेचे नेते, या भागाचे लोकप्रिय आणि ज्येष्ठ आमदार सन्मान्य दीपक केसरकर साहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रेश्मा सावंत मॅडम, माजी सभापती सन्मान्य अशोक दळवीजी, सन्मान्य श्याम कासरजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आणि सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या माझगाव जिल्हा परिषद पंचायत समितीचे आमच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आम्ही ते सर्वजण इथे उपस्थित आहोत. तसं म्हटलं तर 2 तासच आहेत आणि आम्हाला 3 सभा करायच्या आहेत. आणि मी येतानाच मनीषजींना सांगितलं की आपल्याला विक्रांतकडे जायची काय गरज आहे, डायरेक्ट 9 तारखेला फटाके फोडायसाठी जाऊ. आपण उगाच जाऊन ते सगळं जिंकल्याच जमा आहे सगळा कार्यक्रम, आणि मग उगाच गेल्यानंतर भाषण करण्यापेक्षा डायरेक्ट 9 तारखेला आलो असतो तरी पण काय हरकत नाही. तसं ही निवडणूक किंवा ही सीट तशी बिनविरोधच होणार होती. आमच्या समोर शिंदे साहेबांच्या किंवा एक शिंदे सेनेच्या आमच्या सहकार्याने भरलं होतं, तो मागे घेणार होता. आणि हा जो काय उभा आहे उभाटाच्या नावाने, हाही मागे घेणार होता. पण आमच्यातल्या लोकांनी काय काड्या घातल्या आणि म्हणून तो प्रॉब्लेम झालेला आहे. नाहीतर ही बिनविरोधवालीच सीट होती आमची, त्याच्यात काय त्रास करण्याचा काही कारण नव्हता. पण शेवटी काय, विक्रांत निवडून आल्यानंतर खूप लोकांची झोप उडेल आणि म्हणून काय 15 दिवसाचा त्रास देण्याचा ठरवलेला आहे. आता तुम्ही पुढच्या समोरचा जो काय उभाटावाला आहे त्याला किती 3 दिवस इज्जत द्यायची एवढं तुम्ही ठरवा. एवढं सगळं ऐकलं. पण ही निवडणूक जसं आमच्या अगोदर मनीषजीने आणि केसरकर साहेबांनी सांगितलं, या मतदारसंघाला एक परंपरा आहे. आमच्या म्हणजे विकास सावंत साहेबपासून भाई सावंत साहेब असं करत करत आमच्या रेश्माताईंपर्यंत या मतदारसंघाला नेहमी विकासाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर राहिलेला हा आमचा माझगाव मतदारसंघ आहे. आणि मी या निमित्ताने आमच्या आदरणीय रेश्माताईंचं मी मनापासून आभार मानेन की राणे समर्थक काय रसायन असतं हे उत्तम पद्धतीने आमच्या रेश्माताईंनी दाखवले. म्हणून राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते आणि आमच्या दादांना कुठल्याही पद्धतीचा त्रास नको. आणि म्हणून त्यांनी दिलेला कुठलाही उमेदवार हा मी त्याच ताकदीने आणि मीच उमेदवार असेन असे मी निवडून आणणार, अशा पद्धतीने आमच्या रेश्माताई काम करतायत. आणि विक्रांत असं तुला प्रचार कशी करण्याची गरज नाही, कारण का 90% मॅच ही आमच्या रेश्माताईंनी जिंकलेली आहे. तुला फक्त बॅटवरती करायची आहे असं आहे. बरोबर. मला त्यांची जिल्हा परिषदची कारकीर्द चांगल्या पद्धतीने आठवते. अतिशय चांगल्या पद्धतीने काम रेश्माताईंनी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केले, मी फार जवळून तेव्हा पाहिले. आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये मी आपल्या सगळ्या जणांना इकडचे उपस्थित असलेल्या सगळे सुज्ञ मतदार बंधू भगिनींना मी विश्वास देतो, विक्रांतचा भाऊ म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही ह्या मतदारसंघाच्या फक्त येणाऱ्या 7 तारखेला आमच्या विक्रांतला आणि खालती आमच्या दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांना म्हणजे आमच्या रुपेश विजयला आणि उत्कर्ष गावकर यांना फक्त तुम्ही 7 तारखेला मतदान करा. या मतदारसंघाचे जिल्हा परिषद पंचायत समितीची विकासाची सगळी जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. म्हणून तुम्ही बिलकुल चिंता करू नका. मी आहे, केसरकर साहेब आहेत. पाहिजे तेवढा विकास इथे आणण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही सगळ्याच्या सगळ्या सत्तेमध्ये आहोत, केंद्रात ते राज्यामध्ये. म्हणून कुठे दुसऱ्याकडे जाण्याची गरज पण नाही, कोणाकडे दुसऱ्याकडे मागण्याची
कशाची पण गरज नाही. सगळीची सगळी ताकद पार्लमेंट टू पंचायत पर्यंत अगर आमच्याकडे असेल तर तुम्हाला फक्त आमच्या विक्रांतकडे आणि दोन्ही खालच्या मतदार उमेदवारांना फक्त डोक्यावर हात ठेवायचा आहे. मतदार म्हणून फक्त तुम्ही 7 तारखेला मतदान केंद्रापर्यंत जाण्याचा त्रास घ्या आणि पुढची 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार. तसे बघा, तशी ही निवडणूक आता एकतर्फी वाटतला होत चाललेली आहे. एक पहिल्यांदा अर्धे डझन सगळे बिनविरोध झाले आणि मग उरलेले असे धरून पकडून उभे केलेले सगळे लोक आहेत. ह्या लोकांचं काय अस्तित्व, ह्या लोकांना कोण विचारतं? बिचारे उभे राहण्यासाठी हिंमत होत नव्हती. कोणीतरी आमच्यात आला, फोन केला, ते 9 तारखेच्या नंतर विक्रांत किंवा मी सांगेन, विक्रांत तसं पिंड नाही, पण आपलं तोंड काय गप्प बसत नाही, आपल्या जीवेला काय हाड नाही म्हणून सगळी माहिती देईल. फक्त तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आमच्या विक्रांतला छोट्या मार्जिनमध्ये नाही, म्हणजे घासून नाही, ठासून निवडून आला पाहिजे एवढी जबाबदारी तुम्ही सगळेजण घ्या. आणि मग 9 तारखेनंतर निवडून आल्यानंतर विक्रांत असो आणि दोन्ही खालती पंचायत समितीमध्ये जिथे वरती कमळ आहे, खालती एक धनुष्यबाण आहे, दुसरं कमळ आहे, तुम्ही फक्त निवेदन आमच्या विक्रांतकडे द्यायचं. गावागावातून फक्त मागणी निवेदनारूपी त्याच्याकडे द्यायची. त्याच्या हक्काचा माणूस हा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्याला न्याय बोलणार नाही, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. फक्त तुम्ही सगळेजण आज ज्या ताकदीने सगळेजण इथे उभे आहात, म्हणजे ही जिल्हा परिषदची नेमकं मीटिंग आहे की कुठल्या लोकसभा आणि विधानसभेची हे तुम्हाला कळत नाही. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मीटिंग थोड्या छोट्या असतात. आपल्या म्हणजे तुम्ही त्याला सांगायला विसरला होता विक्रांतला, ते एवढा जोर लावू नको, तू जिल्हा परिषदला उभा आहे. चुकून पुढे मागे काय मोठ्या निवडणुकीला उभं राहिलं तर आम्हाला शिवाजी पार्क बुक करायला लागेल. आणि म्हणून या निमित्ताने मी परत एकदा आमच्या विक्रांतला आणि माझ्या दोन्ही उमेदवारांना मी तुमच्याकडून फक्त आशीर्वाद मागतोय. मी आज एक सगळ्या निधीच्या चाव्या जबाबदारी आज आमच्याकडे आहे. समोर आमच्या नजरेला कोण उभं राहणारे लोक नाही. आज उभाटा फबाटा हे सगळे जे लोक आहेत, काय हो निधीचे अधिकार त्यांच्याकडे? 1 पण रुपया देऊ शकतात. त्यांच्याकडे कुठली सत्ता केंद्र आहे? केंद्रामध्ये आमची सत्ता, राज्यामध्ये आमची सत्ता, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मी, इथे केसरकर साहेब आहेत, मी आहे. सगळेचे सगळे निधी देण्याचे अधिकार, विकास करण्याची सगळी ताकद आणि धमक ही आमच्याकडे असल्यामुळे तुम्ही फक्त 7 तारखेला आमच्या कमळ चिन्हाच्या समोर खालती धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाच्या समोर फक्त मतदान करा. मी आपल्याला विश्वास देतो, ह्या मतदारसंघामध्ये जी काय परंपरा भाईसाहेब सावंतपासून, आमच्या विकास भाईपासून ते रेश्मा सावंतपासून ते आमच्या विक्रांत सावंतपर्यंत जे काय हा प्रवास सुरू आहे, तुम्हाला अपेक्षित असलेला विकास आणि ह्या परंपरेला साजेसा असलेला विकास आम्ही निश्चित पद्धतीने करून दाखवू, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.